तर कामावरून घरी जाताना मला रस्त्यात हे असं काय ते दिसलं. ह्यो नक्की काय प्रकार आहे हे समजायच्या आत एक स्कॉर्पिओवाला मला आडवा गेला. नंतर लक्षात आलं, अरे आपण तर कॅम्पात आहे नाही का, जिथं कमी पैशात मोठा बर्गर भेटतो. मग काय, एका क्षणाचा पण विचार न करता गाडी डायरेक्ट त्या दिशेने घातली. तर नमस्कार, माझं नाव शुभ शिवरकर आणि मी पहिल्यांदाच मिनी ब्लॉग ट्राय करतोय. गाडी लावल्या मला हे असलं काहीतरी दिसलं, पण असल्या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करत मी पुढे निघाल्या मला समोरच आहे गाड्या उचलणारा टेम्पो दिसला. म्हणलं ह्यानी जर आपली गाडी उचलली तर फिक्स 500ला बांबू आहे, म्हणून परत गाडी बाहेर काढली आणि निघालो पार्किंगच्या शोधात. पण भंगार नशिबाचं दुसरं नाव शुभ शिवरकर आहे, म्हणून झक मारत परत त्याच जागे आलो. MC स्टँडचा गॉगल काढून जरा माणसात आलो. आतमध्ये जाऊन बघतोय तर एवढी तुफान गर्दी, जसं काय बर्गर किंग वाले फुकट बर्गर देते ते. एवढी गर्दी पाहून एका सेकंदाचा विचार न करता तिथून डायरेक्ट बाहेर पडलो. कारण तुम्हाला तर माहितीये, तुमच्या भावाला गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचंय. सकाळी धरून हा भुका शेर खाण्याच्या शोधात फिरत होता. तेवढ्यात नीराचं दुकान दिसलं. म्हणलं खाणं तर नशिबात नाही, काहीतरी पिऊन जाऊ. त्यात पण नशीब खराब, नीरावाला माणूस गायब होता. नेहमीप्रमाणे नशिबाला दोष देत वाट बघत बसलो. देवा बघतोय का माझ्याकडं, बघतोय का माझे डोळे झाकतोय, तू काय माहिती देवा. 10 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर शेवट काय तर प्यायला भेटलं. काहीच खायला नाही भेटलं नाही. घरातलं बिस्किट पुडा गायब केला. आम्ही फक्त डार्क फॅन्टसी खातो असा फ्लिक्स करत वरती आलो. तर कशी होती माझी खाण्यासाठीची आटापिट्टा कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.